श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित जनता विद्यालय एडशी। व्हिडिओ निर्मिती श्री शकील तांबोळी, मार्गदर्शक प्राचार्या श्रीमती इटेवाड ML मॅडम। विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण डार्विन यांचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत पाहिला। आता या तासिकेमध्ये आपण आणखी एक सिद्धांत पाहणार आहोत आणि त्या सिद्धांताचं नाव आहे लॅमार्कवाद। त्यापूर्वी आपण त्यांच्याविषयी थोडीशी माहिती पाहूया। जीन बाप्टिस्ट लॅमार्क, Lamarck proposed that the activities of the organisms are responsible for their evolution. लॅमार्क यांनी असं सांगितलं की सजीव त्यांच्या जीवनकाळामध्ये जो प्रयत्न करतो तर हाच प्रयत्न त्या सजीवांच्या उत्क्रांतीसाठी कारणीभूत असतो। डार्विन यांचं मत काय होतं? डार्विन यांच्या मते नैसर्गिक निवड ही सजीवांच्या उत्क्रांतीला जबाबदार असते। तर लॅमार्क यांचं मत काय आहे? तर सजीवांनी केलेला प्रयत्न हा त्याच्या उत्क्रांतीला कारणीभूत असतो। This French naturalist proposed that each animal or plant undergoes some changes in its lifespan. या फ्रेंच निसर्गशास्त्रज्ञाच्या मते प्रत्येक वनस्पती किंवा प्राणी ही त्याच्या जीवनकाळामध्ये जे आहे तिच्यामध्ये काही बदल होतात and those changes are transferred to the next generation, आणि हे बदल ते पुढच्या पिढीमध्ये संक्रमित करतात and such changes occur in the next subsequent generations too, आणि हे बदल त्यांच्या पुढील येणाऱ्या पिढ्यांमध्ये देखील संक्रमित केले जातात। So we will see now what is mean by Lamarckism. Okay, but before that there are some other names by which Lamarckism is also known. Lamarckism is also known as soft inheritance. Lamarckism is also known as Lamarckian inheritance. Lamarckism is also known as the inheritance of acquired characters, and Lamarckism is also known as the ancestry of acquired character. म्हणजे लॅमार्कवाद जो आहे त्यासाठी आणखी काही नाव आहेत, तर त्यापैकी पहिला आहे सॉफ्ट इनहेरिटन्स, दुसरा आहे लॅमार्कियन इनहेरिटन्स म्हणजे लॅमार्कचा अनुवंशवाद, नंतर आहे इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स, आणि चौथा आहे अँसेस्ट्री ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स म्हणजे संपादित गुणांचा अनुवंश। Lamarckism. Jean-Baptiste Lamarck proposed that the morphological changes occurring in the living organisms are responsible for evolution, and the reason behind those morphological changes is the activities or laziness of that organism. जीन बाप्टिस्ट लॅमार्क यांच्या मते की सजीवामध्ये जे शरीर रचनेमध्ये बदल होतात तर या हे जे बदल आहेत हे बदल त्या सजीवाच्या उत्क्रांतीला कारणीभूत असतात, आणि या बदलांच्या पाठीमागे काय कारण असतं तर त्या सजीवाने त्याच्या जीवन काळामध्ये केलेले प्रयत्न किंवा त्याने केलेला आळस। म्हणजे लॅमार्क असं म्हणतात की सजीवांच्या शरीर रचनेमध्ये जे बदल होतात तर हे बदल त्या सजीवाच्या उत्क्रांतीला कारणीभूत असतात, आणि या बदलांच्या पाठीमागे त्या सजीवाने केलेला प्रयत्न किंवा आळस कारणीभूत असतो। He called this concept as a principle of use or disuse of organs, आणि लॅमार्क या सिद्धांताला इंद्रियांचा वापर न वापराचा सिद्धांत असे म्हणतात। So Lamarck called this concept as the principle of use or disuse of organs. So Lamarck has given some examples of organisms which have shown the activity or the use of organs. लॅमार्क यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये अशी काही उदाहरण दिली की ज्याच्यामध्ये सजीव जे आहेत ते प्रयत्न करतात,
त्याचबरोबर त्यांनी अशी काही उदाहरणं दिली की ज्याच्यामध्ये सजीव जे आहेत ते काय करतात, आळस दाखवतात किंवा अवयवाचा वापर करत नाहीत. सो आपण प्रथमतः अशी उदाहरणं पाहूयात की ज्याच्यामध्ये सजीवांनी प्रयत्न केलेले आहेत. Lamarck said that the neck of giraffe has become too long due to browsing on the leaves of tall plants by extending their neck for several generations. लॅमार्क असं म्हणतात की जिराफ जे आहेत त्यांनी पिढ्यानपिढ्या ते काय केलं, त्यांनी त्यांची मान ताणत राहिले. कशासाठी? तर झाडावरील पानं खाण्यासाठी ते त्यांची मान जे आहे ते ताणत राहिले आणि या कारणामुळं त्यांची मान जी आहे ती काय झाली, लांब झाली. सो द नेक ऑफ जिराफ हॅज बिकम टू लॉंग ड्यू टू ब्राउजिंग ऑन द लीव्स ऑफ टॉल प्लांट्स बाय एक्सटेंडिंग देअर नेक फॉर several generations. Similarly, the shoulders of the ironsmith have become very strong due to the frequent hammering movements. लोहार जे असतात तर त्या लोहारांचे जे काही खांदे आहेत ते अतिशय मजबूत झाले. याच्या पाठीमागं कारण काय होतं, तर लोहार काय करतात, घणाचे घाव घालतात आणि लोहारांनी सतत म्हणजे फ्रिक्वेंटली म्हणजे सतत घणाचे घाव घातल्यामुळं त्यांचा जो खांदा आहे तो काय झाला, मजबूत झाला. म्हणजे त्यांनी प्रयत्न केला त्याच्यामुळे त्यांचा खांदा मजबूत झाला. Legs of the birds like swan and duck have become useful for swimming due to living in the water. स्वान आणि डक यासारखे जे काही पक्षी आहेत या पक्ष्यांचे पाय हे पाण्यामध्ये राहिल्यामुळं पोहण्यायोग्य झाले. सी ओके, the legs of the birds like the swan and duck have become useful for swimming due to living in the water. ठीक आहे, म्हणजे स्वान आणि डक यासारखे जे काही पक्षी आहेत ते पाण्यामध्ये राहिले आणि त्याच्यामुळे त्यांचे जे काही पाय आहेत ते पोहण्यायोग्य झाले. Now we'll see some examples in which the organism have shown the laziness or the disuse of the organs. Let us see examples. There are two examples of that. First example, the wings of the birds like the ostrich and emu have become weak due to no use. Okay, म्हणजे शहामृग आणि इमू यासारखे जे पक्षी आहेत तर त्यांचे जे पंख आहेत ते काय झाले, कमकुवत झाले. याच्या पाठीमागं कारण काय आहे, तर त्यांनी त्यांच्या पंखांचा उपयोग केला नाही. पंखाचा उपयोग न केल्यामुळे त्यांचे जे काही विंग्स आहेत, पंख आहेत ते वीक झाले. Second example, snakes have lost their legs by modification in their body, okay, because of the burrowing habit. म्हणजे साप जे आहेत त्यांनी बिळात जाण्यायोग्य शरीर रचना बनवण्याच्या प्रयत्नामध्ये त्यांनी आपले पाय जे आहेत ते काय केले, गमावले. या ठिकाणी म्हणजे काय केलेलं आहे, त्यांनी पायाचा उपयोग केलेला नाहीये. ओके, सो डिसीज ऑफ ऑर्गन्स. ओके, सो ऑल दीज एक्झाम्पल्स म्हणजे या ठिकाणी आपण जेवढी काही उदाहरणं पाहिली मग त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज असतील किंवा त्याच्यामध्ये लेझीनेस असेल की जो ऑर्गॅनिझमने दाखवलेला आहे. सो ऑल दीज एक्झाम्पल्स आर द टाइप्स ऑफ अक्वायर्ड कॅरेक्टर. वरील सर्व उदाहरणं ही मिळवलेली वैशिष्ट्ये या प्रकारची असून ही मिळवलेली वैशिष्ट्ये ट्रान्सफर्ड, these are transferred from one to the another generation. म्हणजे सजीवांनी ही जी वैशिष्ट्ये त्यांच्या जीवन काळामध्ये मिळवलेली असतात ही वैशिष्ट्ये ती एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे संक्रमित करतात. So this is called as the theory of inheritance of acquired characters or Lamarckism. आणि यालाच मिळवलेल्या बदलांचा किंवा वैशिष्ट्यांचा अनुवंश असं म्हणतात किंवा यालाच आपण काय म्हणतो, लॅमार्कवाद असं म्हणतो. In short, what is Lamarckism? Lamarckism is an idea that an organism can pass on the relevant characters which it has acquired during its lifetime to the
नेक्स्ट जनरेशन. म्हणजे लॅमार्क वाद ही अशी संकल्पना आहे की ज्याच्यामध्ये सजीवांनी त्यांच्या जीवन काळामध्ये जी मिळवलेली वैशिष्ट्ये असतात ती पुढच्या पिढीकडे संक्रमित केली जातात आणि यालाच आपण काय म्हणतो, लॅमार्क वाद किंवा लॅमार्कचा अनुवंशवाद असं म्हणतो. सो दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द ancestry of acquired character. यालाच काय म्हणतात, संपादित गुणांचा अनुवंश असं देखील म्हणतात. म्हणजे लॅमार्कवाद, लॅमार्कचा अनुवंशवाद आणि संपादित गुणांचा अनुवंशवाद या सर्वांचं मिनिंग एकच आहे किंवा हे सर्व एकच आहे. डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गन्स ड्यू टू स्पेसिफिक ऍक्टिव्हिटी. म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण अशा कृतींमुळे एखाद्या इंद्रियाचा किंवा अवयवांचा झालेला विकास असेल किंवा देअर डिजनरेशन ड्यू टू नो यूज ऍट ऑल. किंवा एखाद्या इंद्रियाचा किंवा अवयवांचा त्याचा वापर न केल्यामुळे झालेला ऱ्हास असेल, वॉज वाईडली ऍक्सेप्टेड. हा मान्य केला गेला. बट द ट्रान्सफर ऑफ दोज कॅरेक्टर्स फ्रॉम जनरेशन टू जनरेशन वॉज रिजेक्टेड. म्हणजे ही जी काही मिळवलेली वैशिष्ट्ये आहेत, ठीक आहे, मग ती अवयवाच्या वापरामुळे असतील किंवा एखाद्या अवयवाचा ऱ्हास झाला असेल, कशामुळं, सजीवांनी केलेल्या आळसामुळं, ठीक आहे, हा ऍक्सेप्ट केला गेला. परंतु ही जी वैशिष्ट्ये आहेत ही वैशिष्ट्ये पिढ्यानं पिढ्या संक्रमित केली जातात, हे मात्र लॅमार्कचं मत मान्य केलं गेलं नाही. ठीक आहे. म्हणजे लोहाराचा जो काही खांदा आहे तो त्यांनी काय केलंय, घनाचे घाव घातल्यामुळे मजबूत झालाय, बरोबर आहे. तर त्याच्या येणाऱ्या ज्या पुढच्या पिढ्या आहेत तर त्या सर्व पिढ्यामध्ये येणाऱ्या पिढ्यांचा जो काही खांदा असेल तो मजबूत असेल असं लॅमार्कचं मत होतं. परंतु हे मत चुकीचं आहे असं पडताळून सांगण्यात आलं. Because it had been verified many times that the modifications brought in us are not transferred to the next generation. म्हणजे बऱ्याचशा वेळेला असं पाहण्यात आलं की स्वतःमध्ये घडवून आणलेले जे बदल आहेत ते बदल पुढच्या पिढ्यामध्ये संक्रमित होत नाहीत, हे बऱ्याच उदाहरणामधून पडताळून पाहण्यात आलं. and that is why the Lamarck's theory was disapproved. आणि त्यामुळं लॅमार्क यांचा जो काही सिद्धांत आहे तो मान्य केला गेला नाही. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की लॅमार्कचा जे काही सिद्धांत होता त्याच्यातला हा पार्ट जो आहे तो मान्य केला गेला, परंतु पिढ्यानं पिढ्या त्या वैशिष्ट्यांचं होणारं जे काही संक्रमण आहे ते मान्य केलं गेलं नाही. तर या व्हिडिओमध्ये आपण लॅमार्कवाद म्हणजेच लॅमार्कचा अनुवंशवाद याविषयी विस्तार स्वरूपामध्ये माहिती पाहिली. तर या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा मुद्दा पाहूयात. सो थँक यू ऑल ऑफ यू.